अत्यंत धक्कादायक अशी बातमी। लातूर शहरातल्या श्यामनगर परिसरात माणुसकीला काळीमा फासेल अशी धक्कादायक घटना घडली आहे। घरगुती वादातून एका आईनं आपल्या अवघ्या 1.5 वर्षांच्या मुलीची हत्या केली। संपूर्ण लातूर या घटनेमुळे हादरून गेलेले आहे। अश्विनी चौगुले असं या आरोपी महिलेचं नाव आहे। रागाच्या भरात तिनं नंदिनी नावाच्या चिमुरडीवर चाकूनं वार केले, तिचा जीव घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। पती उशिरा घरी परतल्याच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर एका भीषण घटनेमध्ये झालं। पोलिसांनी आरोपी महिलेला तात्काळ अटक केली। केवळ रागातून हे कृत्य केल्याचं आता पोलीस तपासात स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयानं अश्विनी चौगुले हिला न्यायालयीन कोठडी सुनावली। आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। तर जाणून घेऊया या घटनेविषयी आणखी काही महत्त्वाचे तपशील। वैभव, अत्यंत धक्कादायक घटना आहे। 1.5 वर्षाची अवघी पोटची पोर आणि तिला अशा प्रकारे आईनंच अशी तिची निर्घृण हत्या केली आहे। काय नेमकं घटनेचे पडसाद आहेत आणि तिच्या या कृत्याविषयी आणखी काही पुढे तपशील येतात का? अतिशय धक्कादायक घटना जी आहे ते लातूरच्या श्यामनगर परिसरामध्ये घडलेली आहे। माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। घरगुती वादातून एका आईने आपल्या अवघ्या 1.5 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याने संपूर्ण लातूर शहर जे आहे ते हादरून गेलेलं आहे। अश्विनी चौगुले असं आरोपी महिलेचं नाव आहे। रागाच्या भरात तिने नंदिनी नावाच्या जे लहान चिमुरडीला चाकूने वार करून तिचा जीव घेतल्याचं आता पोलीस तपासामध्ये जे समोर आलेलं आहे। पती घरी उशिरा परतल्याच्या कारणावरनं त्यांच्यामध्ये वाद झाला, त्याचे रूपांतर जे आहे ते या भीषण घटनेमध्ये झालेलं आहे। पोलिसांनी आरोपी महिलेला तात्काळ अटक करून तिची मानसिक तपासणी केलेली आहे। सुमारे 30 अर्धा तास जवळपास मानसोपचार तज्ञांनी जे आहे त्याची मानसिक तपासणी केलेली आहे। त्याचा अहवाल सुद्धा आता प्राप्त झालाय। मानसिक आजाराचा कोणताही पुरावा डॉक्टरांनी दिलेला नाही। केवळ रागातून हे कृत्य केलं जातं जे आहे ते स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने अश्विनी चौगुले हिला आता न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। हे जे आहे ते मूळचे हसेगाव येथील एक कुटुंब आहे। रोजंदारीसाठी हे लातूरला वास्तव्यासाठी होतं। या घटनेने जे आहे त्याचा संपूर्ण लातूर शहर जे आहे ते हादरलेलं आहे। त्यामुळे पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास जे आहे ते अजून सुरूच केलेला आहे। ठीक, वैभव, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर तपशिलांसाठी। वैभव बालकुंदे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।